लाईव्ह सुरू आहे. हॅलो हॅलो. हॅलो, आवाज येतो का? कृपया कॉमेंट्सवर. हां, चालू आहे. आवाज येतो का? कृपया कॉमेंट करा. आवाजाबद्दल कॉमेंट करा. हॅलो हॅलो. सतीश सतीश मालीजी, आवाज येतो का? कृपया कॉमेंट करा. हॅलो. हा, कुणीतरी आवाजाबद्दल कॉमेंट करा. कृपया आवाजाबद्दल कॉमेंट करा. आवाज आले का? मी सर्वप्रथम घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सामाजिक क्रांतीचे जनक, सामाजिक क्रांती व स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, क्रांतीवीर बिरसा मुंडा व तमाम महामानवांना मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आजच्या उलगुलान एक साहित्य चळवळ या फेसबुकसाठी मला अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्क मान्यता अधिनियम 2006 चे सादरीकरण करण्यासाठी ज्यांनी मला निमंत्रित केलं ते आदरणीय डॉक्टर सखाराम डाकुरे साहेब यांना मी धन्यवाद देतो. या लाईव्ह पेजवर जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचं मी हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय अतिशय आदिवासी समाजासाठी महत्त्वाचा आहे, जिव्हाळ्याचा आहे. तो म्हणजे वनहक्क 2006 हा अधिनियम आणि त्यातील तरतुदी, त्याच्या अंमलबजावणी हा आहे. या कायद्याच्या अनुषंगाने दुसरा जो नियम आहे 2007 मध्ये जे केंद्र शासन तयार केलेला आहे त्याच्याविषयी मी सविस्तर सांगणार आहे. हे विषय सुरू करण्याच्या आधी मी काही आदिवासीच्या जीवनामध्ये बदल घडवून आणणारे किंवा न्याय देणारे जे केंद्र शासनाचे किंवा महाराष्ट्र शासनाचे कायदे आहेत 2-3 त्याबद्दल थोडक्यात मांडणी करणार आहे. कारण हे तिन्ही विषय या 2006च्या वनहक्क अधिनियमाच्या पूरक आहेत आणि जमिनीच्या संदर्भात आदिवासीच्या जमिनीचं संरक्षण करण्याच्या संदर्भात आहे. म्हणून ते विषय सांगणं मला कर्मप्राप्त वाटतं. मित्रांनो, आदिवासीचा इतिहास हा संघर्षाचा राहिला आहे, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा राहिला आहे. मग तो प्राचीन काळाचा असेल, मध्ययुगीन असेल किंवा आधुनिक असेल. प्राचीन काळामधले जे आपण लढे दिले आपल्या पूर्वजांनी त्याचा इतिहास आपल्याला
प्रूव्ह करून सांगता जरी येत नसेल, प्रस्थापित व्यवस्थेने या ठिकाणी आदिवासींच्या नायकांना खलनायक केलेला आहे. त्यातूनच आपला इतिहास शोधावा लागतो, हे सत्य आहे. कारण त्यांचे जे खलनायक आहेत ते या देशाचे मूळ निवासी आहेत, म्हणजेच आदिवासी आहेत. मध्ययुगीन काळाचा विचार केला तर आदिवासींनी सर्वात परकीयांना विरोध केला तर या देशामध्ये सर्वप्रथम कोण विरोध केला असेल तर आदिवासींनी केलेला आहे. आणि त्याचे मध्ययुगीन काळापासून लढ्यांचे सर्व आज पुरावे आहेत. त्यांचा इतिहास उपलब्ध आहे. जरी तो इतिहास प्रस्थापितांनी ज्या प्रमाणात अभ्यासक्रमामध्ये मांडलेलं नाही किंवा सर्व इतर समाजामध्ये गेलेलं नाही, हे जरी खरं असलं तरी आज अनेक क्रांतिकारकाच्या बाबतीत असेल त्यांनी तो मान्य केलेला आहे. उदाहरणार्थ आपण सांगता येईल तंट्या भिल असतील. तंट्या भिला तर स्वातंत्र्यापूर्वी एक गुन्हेगार म्हणूनच त्यांचा उल्लेख केलेला होता. परंतु 2008-9च्या दरम्यान महाराष्ट्र देश पातळीवर जे राष्ट्रीय ध्वजवंदन होतं 26 जानेवारीला, त्या ठिकाणी तंट्या भिल यांचं भव्य स्मारक 2008-9च्या याच्यामध्ये प्रजासत्ताक दिनामध्ये त्यांनी लावलेलं होतं. म्हणजे सत्य हे काही दिवस झाकून ठेवता येते परंतु नष्ट करता येते, हे त्याचा पुरावा आहे. 1734 ते 1894 या प्रदीर्घ कालावधीत भारतातील अनेक जमातींनी या इथल्या प्रस्थापिताविरुद्ध इंग्रजाविरुद्ध लढे दिले. अनेक लाखो आदिवासींनी त्यात बलिदान गेलं आणि शेवटी जल जंगल जमीन जे साठी आदिवासीचा जो लढा होता तो 1894 यशस्वी झाला आणि इंग्रजांना भाग पाडलं. लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1894 तयार केला. भूमी अधिग्रहण अधिनियम 1894. त्यामध्ये आदिवासीच्या जमिनीचं संरक्षण केलेलं आहे. आदिवासीच्या जमीन गैर आदिवासींना आणि शासनाला सुद्धा घेता येत नाहीत अशी त्यामध्ये महत्त्वपूर्ण तरतूद केलेली आहे. आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे ही तरतूद सहजासहजी मिळाली नाही मित्रांनो. यासाठी 160 वर्षाचा संघर्ष या देशातील आदिवासींना करावा लागला. हा भारत देशातील प्रदीर्घ लढा ठरत नसून हा जगातील एकमेव लढा ठरतो. याच कायद्याच्या आधारे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला 1947 आणि घटना समिती स्थापन झाली, त्यामध्ये जयपाल मुंडासारखे आदिवासीचे संरक्षक हितचिंतक होते आणि त्यांनी त्या ठिकाणी घटनेमध्ये अनेक आदिवासीसाठी हितासाठी आदिवासीच्या सर्व जल जंगल जमीन त्यांची संस्कृती रक्षण करण्यासाठी अनेक तरतुदी केल्या. त्याचाच परिपाक म्हणून घटनेतील कलम 244 खंड 1 नुसार 5वी आणि 6वी अनुसूची तयार केली. 6व्या अनुसूचीमध्ये 4 राज्याचा पूर्वोत्तर राज्याचा समावेश होतो. त्याच्यामध्ये मेघालय, त्रिपुरा, आसाम आणि आणखी एक राज्य आहे, असे 4 राज्य आहेत. तर 5व्या अनुसूचीमध्ये देशातील 11 राज्याचा समावेश होतो. म्हणजे 11 ते 4 15 राज्ये. देशात 30 राज्ये आपण जर आज आहेत तर त्यापैकी 15 राज्यामध्ये ह्या 5व्या आणि 6व्या अनुसूचीच्या तरतुदीचा लाभ आदिवासीला होत आहे. ही अतिशय महत्त्वाची एक तरतूद आहे आपल्यासाठी आणि त्या तरतुदीचा आधारे आपले जे जल जंगल जमीन जे काही आज शिल्लक आहे ते त्या तरतुदीमुळेच आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा विचार केला किंवा देशाचा केला, जमिनीच्या संरक्षणासंदर्भात घटनेच्या 5व्या अनुसूचीच्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये 1974 जो कायदा केला तो जमीन प्रत्यार्पण कायदा 1974. या कायद्यातील महत्त्वाच्या 2 तरतुदी आहेत.
1 एप्रिल 1957 ते 6 जून 1974 या दरम्यान झालेले आदिवासीचे गैरआदिवासीने सोबत झालेले व्यवहार किंवा त्यांनी बळकावलेल्या जमिनीचे व्यवहार आणि 6 जून 1974 पासून तर कायदा केल्यामुळे जिल्हाधिकारी यांची परवानगी न घेता आदिवासीची जमीन गैरआदिवासींना घेता येत नाही. जर काही प्रकरण घेतले असतील तर त्या परत करण्याचा ऐतिहासिक असा कायदा महाराष्ट्र शासनाने 1974 मध्ये केला आणि त्याची अंमलबजावणी 6 जून 1974 पासून सुरू झाली. परंतु त्या काळी आजच्यासारखे मीडिया नव्हता, आपला समाजसुद्धा सुशिक्षित नव्हता, काही मोजकेच लोक शिकलेले होते. त्यामुळे या कायद्याचा लगेच आपल्या समाजाला फायदा झालेला नाही आणि हा कायदासुद्धा न्यायालयाच्या कचाट्यामध्ये सापडला. अनेक लोकांनी या कायद्याविरोधात तरतुदी केल्या. हा कायदा घटनेच्या परिशिष्ट 9 मध्ये असूनसुद्धा याला चॅलेंज केलं गेलं. परंतु शेवटी न्यायालयाने, उच्च न्यायालय असतील, सर्वोच्च न्यायालय असतील, हा कायदा वैध ठरवला तब्बल 1984 म्हणजे 10 वर्षांनी. स्वतंत्र भारत देश झाल्यानंतर किंवा राज्यघटना लागू झाल्यानंतर जवळपास 30 वर्षे कालावधी गेला हा कायदा वैध ठरवण्यासाठी. या कायद्यामध्ये अनेक लोक विरोधात गेले, परंतु शेवटी राज्यघटनेची जी तरतूद होती 5वी अनुसूची त्यांच्या अनुषंगाने हा कायदा वैध ठरला आणि आदिवासीचे जे जमिनीचे संरक्षक म्हणून हा किंवा कवच कुंडल म्हणून हा आज राहिलेला आहे. आणि 74 नंतर मोठ्या प्रमाणात आदिवासीच्या जमिनी गैरआदिवासीकडे जाण्याचं प्रमाण किंवा पायबंद झालेलं आहे. याचं श्रेय 1974च्या कायद्याला जातं. याच्यामध्ये काही सामाजिक समाजसेवकांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मला उल्लेख करावा वाटतो. पुसद येथील श्री मारुतराव वंजारी काका आज 80 वर्षाचे आहेत. त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण या कायद्याचा वापर करून आदिवासी बांधवांना जमीन मिळवून देण्याचा मोठं महान कार्य केलेलं आहे. मी त्यांच्या कार्याला सलाम करतो. कारण त्यांनी आजपर्यंत जवळपास 2000 एकरच्या वर आदिवासी लोकांनी जे बळकावलेल्या होत्या जमिनी त्या परत मिळवून दिलेल्या आहेत. आजसुद्धा त्यांचं कार्य चालू आहे. अधूनमधून मी त्यांच्याशी संपर्कात करतो, ते संपर्क करतात. खरंच त्या माणसाचं योगदान या कायद्याचं अंमलबजावणी करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हा कायदा सांगण्याचा मला या ठिकाणी एवढंच उद्देश आहे, कारण या कायद्यानुसार आजसुद्धा आपणास जर आदिवासीच्या जमिनी जर गेलेल्या असतील, बळकावल्या असतील, तर या कायद्याचा वापर करून आपणास आदिवासी बांधवांना, जे आदिवासी समाजामध्ये शेवटचा जो घटक आहे ज्याला खरी गरज आहे कायद्याची अंमलबजावणी किंवा त्यांना मदत करण्याची, तर ते सुशिक्षित लोकांना ते करावं. यासाठी हा कायदा आजसुद्धा अंमलबजावणी करण्यासाठी उपलब्ध आहे. या कायद्याची मुदत सुरुवातीला 30 वर्षे होती. 31 डिसेंबर 2004ला ही मुदत संपलेली होती. परंतु भूतपूर्व प्रभावाने 2010 मध्ये या कायद्याला पुढील 30 वर्षासाठी मुदतवाढ दिलेली आहे. म्हणून हा कायदा 2034 पर्यंत वैध आहे. म्हणून महाराष्ट्रातील आदिवासी बांधव किंवा आदिवासी बांधव असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, संघटना असतील, त्या परिसरामध्ये जर असे प्रकरण असतील तर त्यांना या कायद्याचा वापर करून आपल्याला न्याय देता येईल. दुसरा, पूर्ण देशासाठी केंद्र शासनाने जे महत्त्वाचा कायदा केलेला आहे तो म्हणजे पेसा ॲक्ट, पंचायत एक्सटेन्शन शेड्यूल एरिया ॲक्ट 1996. हा कायदा 24 डिसेंबर 1996 या रोजी पास झालेला आहे. यापूर्वी 92 मध्ये घटनेची 73वी दुरुस्ती करून पंचायत राज कायदा केलेला आहे आणि 74वी शहरी भागासाठी 74वी आणि ग्रामीण भागासाठी 73वी अशा केलेल्या आहे. त्याच्यामध्ये सत्तेचे केंद्रीकरण ग्रामीण स्तरापर्यंत पोहोचण्याचा तो मोठा होता किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये ग्रामीण भागातील जनतेला सहभाग वाढावा हा त्याच्या मोठा उद्देश होता.
परंतु आदिवासीसाठी एक स्वतंत्र कायदा असावा असं केंद्र शासनाला वाटलं आणि आदिवासी समाजाची मागणी होती. म्हणून कांतीलाल भुरिया यांच्या कमिटीच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाने 24 डिसेंबर 1996 रोजी हा कायदा केलेला आहे, पेसा, ज्याला आपण पेसा. बऱ्याच आपल्या सर्वांना माहीत आहे हा कायदा. या कायद्याच्या अनुषंगाने 5% निधी महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीला मिळतो, जे आंशिक क्षेत्रामध्ये ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांना मिळतो. तसेच वेगवेगळ्या भरतीसुद्धा क्लास 3च्या करतात, त्याच्यासाठी युवक विशेषतः त्याच्यामध्ये खूप पुढाकार घेत आहे. परंतु ज्या प्रमाणात त्या कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे तो होत नाही. मला या ठिकाणी हा कायदा सांगण्याचा उद्देश हा आहे की या कायद्यामध्ये सुद्धा आदिवासीच्या जमिनीचं संरक्षण करण्यासाठी तरतूद आहे. त्यामध्ये आदिवासीची जमीन तर त्या गावची, एखाद्या गावची आदिवासीची जमीन गैरआदिवासी लोकांनी जर बळकावली असेल तर ती रोखण्याचं काम त्या ग्रामसभेला करता येतं, तशी तरतूद करता येते. दुसरी एक त्याच्यामध्ये तरतूद आहे की त्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत जे शासनाचे जे जमीन असेल किंवा आदिवासी जमीन असेल ती जमीन अधिग्रहित करण्याच्या पूर्वी त्या ग्रामसभेची मंजुरी घेणं आवश्यक आहे. आणि याच तरतुदीचा वापर करून छत्तीसगड असेल, झारखंड असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, अनेक आदिवासी बंधूंनी आदिवासी समाजसेवकांनी किंवा संघटनेने उठाव करून न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा कायदासुद्धा जवळपास 96 ते लागू झाल्यानंतर 17 वर्षे त्याची अंमलबजावणी झाली नाही. 17 वर्षानंतर आज थोडीफार होते, परंतु त्याचं अंमलबजावणीचे प्रमाण नगण्य आहे. आजचा जो विषय आहे, एक ऐतिहासिक कायदा जो केंद्र शासनाने 2006 मध्ये केलेला आहे, अनुसूचित जमाती व इतर वननिवासी वनहक्क मान्यता 2006, हा कायदा केला आणि त्या कायद्यामध्ये एकूण 14 कलमे आहेत आणि 14वा शेवटचं जे कलम आहे ते कलम आहे या कायद्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियम तयार केंद्र सरकारने करावेत अशा प्रकारची तरतूद आहे. म्हणून केंद्र शासनाने वन कायद्याच्या अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने 2007चा नियम तयार केला. त्यामध्ये एकूण 15 नियम आहेत. नियम समजून घ्यायच्या आधी किंवा माझं प्रेझेंटेशन पहिलं 2006चा जो ॲक्ट आहे, कायदा आहे, त्या संदर्भात मी थोडक्यात सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मग सविस्तर नियम जे बनविले आहेत त्याच्यामध्ये सर्व समितीच्या रचना, त्यांचे कार्य दिलेले आहे. या कायद्यामध्ये कलम क्रमांक 1 मध्ये त्यांचं टायटल दिलेलं आहे, 2 मध्ये व्याख्या दिलेल्या आहेत. कारण हा कायदा आहे आणि त्याची अंमलबजावणी अनेक इंटरप्रिटेशन होतात आणि वेगळे त्याचे अर्थ काढले जातात, वेगवेगळ्या त्याच्यात कोर्ट प्रकरणंसुद्धा होतात. म्हणून केंद्र शासनाने अतिशय दक्षता घेऊन हा कायदा केलेला आहे, जेणेकरून आदिवासी बांधवांना त्या कायद्याचा लाभ व्हावा हाच त्याच्यामध्ये उद्देश होता किंवा आहे. प्रकरण 2 मध्ये वनहक्क अशी तरतूद केलेली आहे. त्या वनहक्कामध्ये 2 प्रकार आहेत, एक वैयक्तिक दावे आणि सामूहिक दावे. वैयक्तिक दावे 13 डिसेंबर 2005 पूर्वी ज्यांच्या ताब्यामध्ये वन जमिनी होत्या ते लाभार्थी याच्यामध्ये पात्र आहेत. 13 डिसेंबर 2005 आणि ज्यावेळेस या कायद्याची प्रत्यक्ष ग्रामस्तरावर अंमलबजावणी होणार आहे किंवा केल्या जाते त्यावेळेस सुद्धा त्यांच्या ताब्यात असणं हे बंधनकारक आहे. दुसरी त्याच्यामध्ये फक्त जमिनीचंच वनपट्ट्याच्या संदर्भात हा कायदा नसून हा कायदा आदिवासीच्या रोजगार, जंगल जमीन ही त्यांची संस्कृती संरक्षित करण्यासाठी हा कायदा तयार आहे किंवा त्याचा आपला वापर करता येतो. अतिशय महत्त्वपूर्ण कायदा आहे. त्याच्यामध्ये वनपट्टा हे भाग आहे. एकूण 12 त्याच्या प्रकारचे वेगवेगळे कायदे आहेत. त्याचं वन उत्पादन आहे. त्याच्यामध्ये सर्व महत्त्वाचे जे मौल्यवान वनातल्या जे वस्तू आहेत, बांबू आहे, डिंक आहे, तेंदूपत्ता आहे,
कंदमुळे असतील, असे अतिशय महत्त्वाचे त्याच्यामध्ये तरतुदी आहेत आणि त्याचा स्वामित्व आदिवासी समाजाला घेता येते या कायद्याचा वापर करून. हा प्रकरण 4 मध्ये या कायद्याची अंमलबजावणी करताना ग्राम वन हक्क समितीने जर दावे फेटाळले तर अपील 60 दिवसामध्ये उपविभागीय वन हक्क समितीकडे आपल्याला त्याच्याकडे अपील करता येते आणि उपविभागीय सब डिव्हिजन लेवलवरील कमिटीने जर रिजेक्ट केले तर जिल्हास्तरीय समिती जी आहे त्या समितीमध्ये कडे अपील करता येते. आणि मूळ जे कायदा आहे 2006, जिल्हास्तरीय समितीने जर वैयक्तिक दावा असेल किंवा सामूहिक दावा असेल तो जर रिजेक्ट केला किंवा अमान्य केला तर पुढे अपील करण्याची सोय नव्हती. परंतु घटनेतील अनुसूची 5 नुसार जे राज्यपालाला विशेष अधिकार दिले आहेत त्याच्यामध्ये काय अधिकार दिले आहेत? केंद्र शासन किंवा राज्य शासनाचा कोणताही कायदा अनुसूचित क्षेत्रामध्ये लागू करायचा किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार, महत्त्वपूर्ण अधिकार माननीय राज्यपाल यांना आहेत. त्याच तरतुदीचा वापर करून महाराष्ट्राच्या माननीय राज्यपाल यांनी 18 मे 2020 रोजी एक नोटिफिकेशन काढून जिल्हास्तरीय समितीने आदिवासींचे वैयक्तिक किंवा सामूहिक दावे रद्द केलेले असतील, अमान्य केले असतील तर पुढे अपील करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि ती संधी त्या त्या विभागाचे विभागीय आयुक्त महसूल यांना अध्यक्ष बनवून त्यांच्याकडे आपल्याला न्याय मागता येते. आजसुद्धा ती संधी गेलेली नाही. हा अतिशय महत्त्वपूर्ण आपल्यासाठी तरतूद केलेली आहे. केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये सुद्धा बदल करण्याचा अधिकार या घटनेच्या 5व्या अनुसूचीच्या अनुषंगाने राज्यपालाला प्राप्त आहे. त्याचाच वापर करून महाराष्ट्रामध्ये बदल केलेला आहे आणि जिल्हास्तरीय समितीच्या विरोधात अपील करण्याची संधी आदिवासी बांधवाला आज उपलब्ध झालेली आहे. ह्या कायदा प्रशासकीय काम करताना कायद्याच्या अनुषंगाने काही नियम उपनियम तयार करावे लागतात. त्याच अनुषंगाने केंद्र शासनाने 2007 मध्ये नियम केलेले आहेत. त्याच्यामध्ये 15 नियम आहेत. त्या नियमामध्ये अतिशय महत्त्वाच्या तरतुदी आहेत, म्हणजे सविस्तर तरतूद दिलेले आहेत. 4 समिती आहेत: ग्राम समिती, सब लेवलची उपविभागीय समिती, जिल्हास्तरीय समिती आणि राज्यस्तरावर सनियंत्रण समिती. अशा प्रकारच्या 4 समिती आहेत. आपण नियम 7 मधील कलम 3 नुसार जी समिती स्थापन केलेली आहे ती ग्राम समिती. ती समिती कशा प्रकारे स्थापन होते? ग्रामसभेला वन हक्क समिती स्थापन करण्याचा अधिकार दिले आणि ग्रामसभा जी आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ग्राम वन हक्क समिती ही कार्य करत असते. त्याच्यामध्ये या समिती कमीत कमी 10 सदस्य आणि जास्तीत जास्त 15 सदस्य ठेवण्याची तरतूद आहे आणि या एकूण सदस्य संख्येच्या 1/3 सदस्य हे अनुसूचित जमातीचे असणं बंधनकारक केलेले आहे. ही अतिशय महत्त्वाची समिती आहे, कारण याच ठिकाणी दाव्याची मागणी करणे, छाननी करणे, आदिवासी बांधवाकडे जे त्यांच्याकडे वन जमीन आहे त्याची मोजणी करणे, नकाशे तयार करणे आणि दावे वैध किंवा अवैध कागदपत्र पाहून, पुरावे पाहून ठरवून
उपविभागीय समितीकडे सादर करणे अशा प्रकारचं महत्त्वाचं काम ग्राम वन हक्क समितीला करावं लागतं. पहिल्याच ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन समिती स्थापना होते आणि समितीची स्थापना झाल्यानंतर वन हक्क समिती सर्व प्रक्रिया पूर्ण करते, सर्व रेकॉर्ड तयार करते आणि सर्व यादी आणि प्रत्येक फाईल तयार करून मंजुरी आणि नंतर ग्रामसभेचा ठराव घेऊन मंजुरीसह ती उपविभागीय समितीकडे पाठवते. जर त्या ठिकाणी परत नियमानुसार सर्व छाननी उपविभागीय समितीकडे होते. या ठिकाणी सुद्धा समिती आहे, त्या ठिकाणी महसूल विभागाचे सब डिव्हिजन ऑफिसर जे आहेत, उपविभागीय महसूल अधिकारी, ते त्याचे अध्यक्ष असतात. त्यामध्ये वन विभागाचा एक अधिकारी असतो आणि आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी सचिव म्हणून काम करतात. आणि पंचायत समितीचे आदिवासी सदस्य आहेत, त्यापैकी 3 सदस्य इथे सुद्धा आदिवासी समाजाच्या या समितीवर 3 सदस्य नेमण्याची या कायद्यामध्येच तरतूद आहे. त्या ठिकाणी सर्व छाननी झाल्यानंतर पात्र अपात्र ठरवून अंतिम मंजुरीसाठी जिल्हास्तरीय समितीकडे ते दावे सर्व पाठविले जातात. जर उपविभागीय समितीने दावे रद्द केले तर त्या विरुद्ध अपील करण्याचा अधिकार संबंधित लाभार्थ्याला आहे. तो 60 दिवसाच्या आत अपील करावं लागतं आणि त्या ठिकाणी सुनावणी, जिल्हा स्तरावर सुनावणी होते. त्या ठिकाणी SDO आणि संबंधित जे लाभार्थी आहेत त्यांना उपस्थित राहून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि त्या ठिकाणी म्हणणं ऐकून घेतल्यानंतर एक तर ते दावे फेटाळावे लागतात किंवा मंजूर करायला लागतात किंवा पुनर्निर्णयासाठी परत SDO लेवलला परत पाठवण्याची तरतूद आहे. अशा पद्धतीनं कायदेशीर तरतूद आहे. जिल्हा स्तरावर दावे मंजूर झाल्यानंतर त्याचं वाटप होते. पूर्वी जिल्हा स्तरावर जे दावे फेटाळले आहेत त्याच्या विरोधात अपील करण्याचा अधिकार नव्हता, परंतु आता 18 मे 2020च्या राज्यपालाच्या नोटिफिकेशननुसार विभागीय आयुक्ताकडे आपल्याला अपील करता येतं आणि त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळवून घेता येतं. जिल्हा स्तरावर जी समिती आहे त्या समितीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्ष असतात. त्या विभागाचे अपर आयुक्त हे सचिव असतात. वन विभागाचा एक अधिकारी असतो त्या समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेचे 3 आदिवासी जे सदस्य असतात ते त्या समितीवर घेणं बंधनकारक असतं. म्हणजे आपण पहा, ग्रामस्तरावरची समिती असेल, उपविभागीय स्तरावर समिती असेल किंवा जिल्हा स्तरावर समिती असेल, या प्रत्येक ठिकाणी आदिवासी त्या समिती सदस्य असणं बंधनकारक केलेलं आहे, जेणेकरून आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही. त्यांचे जर सदस्य असतील तर त्यांच्या बांधवाला न्याय देतील, ही त्याच्यामध्ये त्यामागे कल्पना होती, भूमिका होती. परंतु दुर्दैवानं ज्या प्रमाणात या कायद्याचा लाभ आदिवासी समाजाला व्हायला पाहिजे तो झालेला दिसत नाही. कारण आपण जर आकडेवारी पाहतो, कारण आज किती वर्ष व्हायला, 2006ला हा कायदा लागू झालेला आहे, आज 2020 आहे, म्हणजे जवळ 14-15 वर्ष होऊन गेलेले आहेत. परंतु आज किती आदिवासी लोकांना लाभ मिळाला आहे याचं जर आपण अवलोकन केलं तर खूप निराशाजनक परिस्थिती आहे. अंमलबजावणीच्या संदर्भात बोलताना 2006मध्ये हा कायदा झाला, 2007मध्ये नियम तयार झाले आणि 2008मधून संबंधित देशामध्ये या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली. तत्कालीन 2008मध्ये तत्कालीन पंतप्रधान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना एक अर्धशासकीय प्रत्यक्ष पत्र लिहिलं आणि त्यांनी आपल्या राज्यामध्ये आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत आणि या कायद्याचा लाभ त्यांच्या प्रत्येक आदिवासी बांधवापर्यंत गेला पाहिजे
अशा प्रकारचं लक्षवेधी पत्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पाठविलं. अर्धशासकीय पत्राचा असा अर्थ असतो तो त्या पत्राची दखल स्वतः मुख्यमंत्र्याला घ्यावी लागते किंवा संबंधित अधिकाऱ्याला घ्यावी लागते आणि त्यांचं उत्तर त्यांना स्वतःच्या स्वाक्षरीमध्ये द्यावं लागतं. त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. आम्ही सर्व लेवलच्या स्तरावरच्या जिल्हा स्तर असतील, ग्रामस्तर असेल, उपविभागीय स्तर असेल, सर्व समित्यांची स्थापन झालेली आहे. सर्व लोकांना प्रशिक्षण दिलेले आहे आणि या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रयत्न चालू आहेत. सचिव लेवलवर त्यांची अंमलबजावणी चालू आहे. अशा प्रकारचं उत्तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे. परंतु आपण प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी पाहिला असता तर निराशे आहे. चारही स्तरावर आदिवासी प्रतिनिधी असताना सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी योग्य झालेली दिसत नाही. राज्यस्तरावर जे सहनियंत्रण समिती असते त्या समितीचे मुख्य अध्यक्ष म्हणून मुख्य सचिव असतात. बाकीचे आदिवासी सचिव आहेत, वन विभागाचे अधिकारी, ग्रामविकास सचिव आहेत. असे वेगवेगळ्या 8 ते 9 विभागाचे सचिव त्यामध्ये सदस्य असतात आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विभागाचे आयुक्त हे सचिव म्हणून काम करतात. म्हणजे मोठी आदिवासी विभागावर मोठी जबाबदारी या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र शासनानं आणि महाराष्ट्र शासनानं सोपवली आहे, जेणेकरून जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना या कायद्याचा लाभ व्हावा हाच त्यामागे उद्देश होता. राज्यस्तरावर जी समिती होती त्यामध्ये 3 ट्रायबल ॲडवायझरी कमिटी जी राज्याची असते त्याचे जे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात त्यांनी 3 सदस्याचे नेमणूक या राज्यस्तरीय सहनियंत्रण समितीकडे करायची आहे या कायद्यानुसार. तरी पण महाराष्ट्रामध्ये या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली दिसत नाही. कारण आज सुद्धा अनेक आदिवासी बांधव आहेत ते या लाभापासून वंचित आहेत. अनेक गावं सामूहिक दाव्याच्या लाभापासून वंचित आहेत. हे याच्यावरून दिसून येते. या संदर्भात 2008 मी हिंगोलीमध्ये कार्यरत होतो. त्या ठिकाणी 22 डिसेंबर 2008 मध्ये आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली यांच्यामार्फत या कायद्याची अंमलबजावणी करावी म्हणून एक निवेदन दिलं. आणि आश्चर्याची बाब 2 दिवसानंतर म्हणजे 20 डिसेंबरला निवेदन दिलं आणि 22 डिसेंबरला जिल्हास्तरीय समितीची स्थापना झाली. बघा, देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या कायद्याची आमच्या राज्यामध्ये अंमलबजावणी चालू आहे अशी लेखी पत्रव्यवहार होतो आणि शासनसुद्धा दर महिन्याला प्रगती अहवाल मागवते. तरी पण या कायद्याची अंमलबजावणीसाठी जी प्राथमिक गरज होती ती जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची, ती निवेदन देईपर्यंत म्हणजे 20 डिसेंबर 2008 पर्यंत स्थापन झालेली नव्हती. बाकीची अंमलबजावणीची परिस्थिती काय असेल याच्यावरून आपल्याला अनुमान काढता येईल. ही परिस्थिती फक्त हिंगोली जिल्ह्याची आहे अशातली बाब नाही. ही महाराष्ट्रातली आदिवासी बहुल जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणची अशी परिस्थिती होती. काही ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी चांगलं काम झालेलं आहे. उदाहरण म्हणून आपला माहीत असेल, गडचिरोलीमध्ये एक सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा नावाचे आहेत. त्यांनी लेखामेंढा या गावी या कायद्याची महाराष्ट्रातच नव्हे देशामध्ये अतिशय प्रभावीपणे अंमलबजावणी करून घेतली. त्या ठिकाणी त्यांचा नारा होता, मावा हमारे गाव में हमारा राज. तर असे त्यांनी त्या ठिकाणी अनेक अडचणी असताना त्यांनी विशेषतः सामूहिक दाव्यामध्ये मोठं काम केलेलं आहे. अनेक वेळा त्यांनी कलेक्टरची, जिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली, वन विभागाच्या अधिकाऱ्याची बैठक घेतली. त्यांना प्रत्यक्ष
शिष्टमंडळाद्वारे भेटी दिल्या, परंतु त्यांचा सामूहिक वन हक्क दावा मंजूर करत नव्हते. परंतु कायद्याच्या माध्यमातून त्यांनी निकराची लढाई लढली आणि 18 एकरवर उच्च प्रतीचे जे बांबू आहे लेखामेंढा या गावच्या परिसरामध्ये जंगल विभागाचं, तर त्यावर हक्क त्या लेखामेंढा गावचा सामूहिक हक्क जिल्हाधिकारी यांनी शेवटी मान्य केला आणि पहिल्याच वर्षी त्या गावला जवळपास 1 कोटीच्या वर उत्पन्न मिळालं. हे एक चांगलं उदाहरण आहे अंमलबजावणी केल्यासंदर्भात. या कायद्याच्या अनुषंगाने 2010 मध्ये केंद्र शासनाने एक प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एक आदिवासी विभागाने मार्फत त्यांच्या विभागामार्फत कोणकोणत्या योजना राबविल्या जातात आणि त्यांची काय परिस्थिती अशी एक जाहिरात दिली होती. त्याच्यामध्ये संबंध देशामध्ये 2010 मध्ये 31 मार्च 2009 पर्यंत नुसार देशामध्ये 6,88,000 दावे मंजूर केल्याचे त्यांनी त्या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं होतं. किती दावे प्राप्त होते त्यांचा उल्लेख नव्हता, परंतु 2000ची आकडेवारीची आपण ग्राह्य धरली तर 2010ला 6,88,000 दावे मंजूर केलेल्याचे त्यांनी नमूद केलेलं आहे. या कायद्याची अंमलबजावणी केंद्र शासनाने सुद्धा याच्यावर सहनियंत्रण होत होतं आणि प्रत्येक राज्यातून या कायद्याची अंमलबजावणी कशा प्रकारे केल्या जात आहेत, कोणत्या राज्यामध्ये किती प्रगती झालेली आहे त्याची दर महिन्याला प्रगती अहवाल केंद्राच्या आदिवासी विभागामार्फत मागविला जात होता आणि नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब यांच्या वेबसाईटवर दर महिन्याला तो पब्लिश करत होते. म्हणजे कोणत्या राज्यामध्ये किती दावे दाखल झाले, किती मंजूर झाले, किती रिजेक्ट झाले, अशा पद्धतीत त्याच्यावर माहिती असायची. माझ्याकडे 31 जानेवारी 2017ची एक डाटा आहे माझ्याकडे. तर त्याच्यानुसार संबंध देशामध्ये 31 जानेवारी 2017 अखेर पूर्ण देशामध्ये वैयक्तिक दावे 40,35,513 दाखल झालेले होते. त्याच्यापैकी 17,20,742 दावे मंजूर आहेत आणि हे मंजुरी दाव्याचं प्रमाण शेकडा प्रमाण आहे 42%. आणि या 17,20,742 दाव्यामधून आदिवासी बांधवांना एकूण 40,67,535 एकर जमीन त्यांच्या नावानं झालेली आहे. हे तसं पाहिलं तर दाखल दावे आणि मंजूर दाव्यामध्ये खूप तफावत आहे. फक्त 42%च दावे मंजूर झालेले आहेत आणि एकूण जमीन 40,67,535 मंजूर झालेली आहे आणि ती सरासरी आहे 2.36 एकर, जे की या कायद्यानुसार मॅक्झिमम जास्तीत जास्त 10 एकरपर्यंत दावे मंजूर करता येतात. परंतु हे पाहिलं तर प्रमाण पाहिलं सरासरीचं खूप कमी आहे 2.36 एकर. त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये किती दावे दाखल झाले होते हे जर पाहिलं तर आपण 3,52,950 दावे दाखल झाले होते. त्यापैकी 6,898 दावे मंजूर झालेले आहेत आणि एकूण जमीन 5,77,026 इतकी झालेली आहे आणि हे मंजूर दाव्याचं प्रमाण आहे 30% आणि सरासरी एका दाव्याचं मंजूर प्रमाण आहे एकरमध्ये 5 एकर. सामूहिक दावे जानेवारी 17च्या अखेरनुसार पूर्ण देशामध्ये 1,36,275 दावे दाखल झाले होते. त्यापैकी मंजूर दावे 62,520 आहेत आणि एकूण मंजूर जमीन 95,45,386 एकर. मंजूर दाव्याचे प्रमाण म्हणजे सामूहिक दाव्याचं हे 45% आहे आणि सरासरी प्रति दावा मंजूर जमीन आहे 152. हे सामूहिक वन दावे आहेत. हे मॅक्झिमम कसं आहे
हे वन जमिनीचे आहेत. काही बंधनं टाकून हे दावे सामूहिक दावे मंजूर केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर 11,408 सामूहिक दावे दाखल केले होते जानेवारी 17 अखेर. त्यापैकी 5,748 मंजूर झालेले आहेत आणि एकूण जमीन जे आहे 44 लाख दाखविले. अशा पद्धतीचं अंमलबजावणीचं ही प्रक्रिया किंवा स्थिती 17 अखेर होती. 17च्या नंतर देशामध्ये काय परिस्थिती आहे, वन हक्क 2006च्या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत ही नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल ट्राईब्सच्या वेबसाईटवर उपलब्ध नाही. 17पर्यंत होती, दर महिन्याला ती सादर करत होती. परंतु आज काय परिस्थिती आहे माहीत नाही. महाराष्ट्राचा विचार केला तर आपण पाहतो मागच्या वर्षी 2019मध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार असतील लाखो आदिवासी वनपट्टेच्या या कायद्याच्या अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयामध्ये जवळपास 15 दिवस पायी मोर्चा काढला. अनेक शेतकऱ्यांच्या पायाला भेगा पडल्या होता. अतिशय एक महिनाभर तोच विषय पूर्ण मीडियावर चर्चेला जात होता आणि शासनाने त्यांना आश्वासन दिलं होतं, आम्ही इतक्या कालावधीमध्ये तुमचे दावे निपटारा करू. आज परिस्थिती काय माहीत आहे त्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांना आणि तिथल्या संघटनेला माहीत असेल. परंतु ज्या प्रमाणात त्या कायद्याचा लाभ व्हायला पाहिजे आदिवासी बांधवाला झालेलं नाही असंच आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. शेवटचा टप्पा मी प्रॅक्टिकल स्वरूपामध्ये किंवा एक स्टडी केस म्हणून माझ्या गावचा मी सांगणार आहे आणि नंतर या माझ्या सादरीकरणाला पूर्णविराम देणार आहे. कारण 2008 पासूनच या कायद्याच्या संदर्भात मी थोडाफार अभ्यास करत होतो. देश पातळीवर, राज्य पातळीवर या ज्या काय शासनाचे निर्णय होतात किंवा कुठल्या जिल्ह्यामध्ये काय अंमलबजावणीच्या संदर्भात काय चळवळ चालू आहे किंवा काय प्रक्रिया चालू आहे या संदर्भात मी पेपरवरून माहिती घेत होतो. आणि हिंगोलीला असताना मी प्रत्यक्ष हे पूर्ण डॉक्युमेंट मी पाहिलेले आहे. कारण मी त्या ठिकाणी महसूल विभागामध्ये होतो आणि योगायोगाने असल्यामुळं मला प्रत्येक पेपर पाहिला जात होता आणि त्या कायद्याची अद्ययावत स्थिती त्यावेळेची काय होती, काय परिस्थिती आहे हे माहीत होतं. आणि याचा फायदा आपल्या गावातील किंवा परिसरातील बांधवांना व्हावा ही माझी प्रामाणिक तळमळ होती. म्हणून मी हिंगोलीला असताना सुद्धा प्रयत्न केला. 9 नंतर मी जिल्हा परिषद वाशिमला माझी बदली झाली. तिथून मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये होतो. एक वेळेस माननीय लक्ष्मणराव कुरुडे साहेब आणि मी प्रत्यक्ष या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात लोकांना माहिती देण्यासाठी गेलो आणि वरिष्ठ अधिकारी त्यावेळेस उपविभागीय अधिकारी खंदारे साहेब होते आणि अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना त्यांची भेट घेतली. व्यस्त म्हणजे ते इलेक्शनमध्ये होते, नगरपालिकेचे इलेक्शन. अशाही वेळी अतिशय प्रामाणिक काम करणारा तो अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाला त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सक्त ताकीद दिली. त्यांचाही बेनिफिट जिल्ह्यामध्ये झालेला आहे, मान्यच करावं लागेल. कारण एवढं मोठं हे न्याय मिळवून द्यायचं काम अनेकाचं सहकार्य घ्यावं लागतं. तसे वरिष्ठाचे आदेशसुद्धा असावे लागतात. तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी होते, माननीय तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते आणि आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात आदिवासी बांधवाला या कायद्याचा लाभ व्हावा अशी त्यांची प्रामाणिक प्रयत्न होती. त्यांनी अनेक ठिकाणी ते तसेच आदेशही दिले होते, प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये गेलेले होते. या संधीचा फायदा घेतला पाहिजे या उद्देशाने आम्ही भेटलो. माझ्यासोबत हिंगोलीचे सध्याचे जिल्हा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव कुरुडे साहेब, मी प्रत्यक्ष गेलो. काटपळवाडी असेल, आमचं गाव असेल, या ठिकाणच्या बांधवाला आम्ही त्याला सांगितलं. आमच्या गावचे तत्कालीन बंडेवार म्हणून ग्रामसेवक होते, जे की ग्राम वन हक्क समितीचे अध्यक्ष असतात, त्यांची भेट घेतली. खंदारे साहेबांची भेट घेतली आणि
त्यांना जास्तीत जास्त सहकरण्यासाठी त्यांना विनंती केली आणि नंतर ज्यावेळेस प्रत्यक्ष आमच्या गावामध्ये याचं काम सुरू झालं, योगायोगाने आमच्या गावामध्ये जे हक्क समिती स्थापन झाली त्याचे अध्यक्ष माझे काका मारुती भिशे हे होते. हा माणूस फक्त 4थी शिकलेला आहे, परंतु त्यांची तळमळ अतिशय महत्त्वाची होती आणि त्यांना गावातल्या लोकांनी साथ दिली. आश्चर्य वाटेल, आमच्या गावामध्ये 40 घरं आहेत. दावे किती दाखल व्हावे? एकूण 70 दावे दाखल केले ग्राम वन हक्क समितीकडे, ग्रामसभेकडे. त्या ठिकाणी छाननी होऊन त्यापैकी 70 पैकी 20 दावे ग्रामस्तरावर रिजेक्ट नाकारले. त्याचं कारण ग्राम हक्क समितीने दिले होतं. कारण दाखल करताना एकाच घरामध्ये 2-2, 3-3 दावे दाखल केले होते. ज्याचं 19 वर्षीय वय झालेलं नाही, लग्न झाले असे दावे दाखल केले होते. म्हणून त्यांच्या स्तरावर 20 दावे दाखल केले आणि 50 दावे मंजूर करून उपविभागीय समिती भोकर यांच्याकडे सादर केले ठरावासह. त्या ठिकाणी अतिशय चांगले अधिकारी असल्यामुळं त्यांनी जेवढे दावे दाखल झाले, पात्र केले ग्राम वन हक्क समितीने, तेवढे दावे त्यांनीसुद्धा शिफारस केली जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी. आणि अशा पद्धतीने 50 दावे जिल्हास्तरीय समितीकडे आले. त्या 50 दाव्यापैकी छाननी अंती 22 दावे मंजूर झाले. त्यांचं पर्सेंटेज आहे मंजुरीचं 44 आणि एकूण जमीन मिळालेली आहे 70 एकर. सरासरी प्रति दावा 3 एकर आहे. अतिशय महत्त्वाचं काम माननीय मारुतराव भिशे एक आज्ञेने आपल्या अल्पशिक्षित माणसांसुद्धा केलेलं आहे, म्हणून त्यांच्या कार्याला मी सलाम करतो. जसं मारुतराव वंजारी काका हे सुद्धा 4थीपर्यंत शिकले आहेत. त्यांनी 2000 एकर जमीन अंधबांधव असतील त्या परिसरातील इतर आदिवासी समाजाचे इतर समाजाचे आदिवासी असतील त्यांनासुद्धा त्यांनी मदत केलेली आहे आणि 2000 दावे दाखले. तसंच छोटासा काही ना यांचा प्रयत्न याने केलेला आहे. जिल्हास्तरीवर 22 दावे दाखल केले आणि जवळपास ते किती 28 दावे रिजेक्ट केले. मग रिजेक्ट केल्यानंतर एक जिल्हास्तरीय समितीला रिजेक्ट केले नाही त्यांनी. सुरुवातीला काय केले त्यांना अधिकार आहे, एक रिजेक्ट करता येते किंवा पुनर्निर्णयासाठी उपविभागीय समितीकडे सादर करता येतं. त्यांनी परत निर्णयासाठी भोकरला सादर केले SDO लेवलला. त्यांनी खऱ्याखुऱ्या गरजासाठी वनजमिनीवर अवलंबून नाहीत अशा पद्धतीचं स्टेटमेंट वाक्य लिहून ते सर्व दावे नामंजूर केले. आमचं म्हणणं असं होतं की वन हक्क कायद्याच्या नियमानुसार 10 एकरपर्यंत जमीन मंजूर करता येते वनपट्टी एका केसमध्ये किंवा एका कुटुंबासाठी. तर आम्ही काही दावे असे होते की जमीन होती 2 एकर 3 एकर त्याची उपजीविका होत नाही, म्हणून त्यांना 10 एकरच्या मर्यादेमध्ये वनपट्टी मंजूर करावं अशा पद्धतीने आम्ही हे केलेलं होतं. अपील केलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयात. तिथं हिअरिंग झाली, परंतु शेवटी त्यांनी तिकडं पाठविलं SDO लेवलला आणि त्यांनी तसं लिहून नामंजूर केली. नामंजूर करण्यामध्ये आमच्या गावाचं उदाहरण सांगतो. ज्या दाव्यामध्ये ज्याचं वय 19 वर्ष आहे, जे विवाहित आहे, ज्याच्या नावे जमीन नाही, असे 100% दावे मंजूर झाले. आणि जे वय ज्याचं 19 वर्ष आहे किंवा एका घरातून 3 दावे दाखल असतील तर 1 दावा मंजूर केलेला आहे. परंतु ज्यांच्या नावानं जमीन असेल दावा दाखल केलेला असेल त्याचं दावा मंजूर केलेला नाही.
परंतु नियमानुसार तसं व्हायला पाहिजे, कारण 10 एकरपर्यंत वनजमिनीचा मंजूर करण्याच्या तरतूद आहे. आणि एका कुटुंबात 2 एकर असेल स्वतःची जमीन आणि बाकीची वनजमीन असेल बाकीची, आणि त्याच्या उपजीविका करत असेल तर ते त्यांना नियमात बसून ते करता येत होतं, परंतु ते झालेलं नाही. अशा पद्धतीनं जे नकारलेले दावे आहेत किंवा मान्य झालेले दावे आहेत या संदर्भात ज्या कायदेशीर तरतुदी आहेत मी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दावे मंजूर करताना आमच्या गावचे जे लाभधारक होते त्यांना गावचा दरवाजासुद्धा बाहेर पडण्याची गरज पडलेली नाही. पूर्ण यंत्रणा तिथं आलेले वन विभागाचे अधिकारी असतील, महसूल विभागाचे असतील, ही प्रामुख्याने यांचीच महत्त्वाचं भूमिका आहे याच्यामध्ये. आणि पाठपुराव्यासाठी आदिवासी विभागाचा आणि दावे मंजूर करण्याचं महसूल विभाग आणि वन विभाग, कारण सर्वात विरोध हा वन विभागाचा या कायद्याची अंमलबजावणी होत असतो. मी आत्तापर्यंत जमीन प्रत्यार्पण कायदा 1974 हा सांगितला, कारण तो जमिनीचा संदर्भात आहे, जमिनीचं आदिवासी जमिनीचं संरक्षण करण्याच्या संदर्भात आहे. आणि आजसुद्धा त्या कायद्याचा लाभ आदिवासी बांधवाला करून देता येतो. दुसरा पेसा कायदा सांगितला, त्याच्यामध्ये सुद्धा गैर आदिवासीकडे गेलेल्या आदिवासी जमीन परत करण्याची तरतूद आहे. आदिवासी भागामध्ये एखादा प्रकल्पासाठी एखाद्या खाणीसाठी जर जमीन द्यायची असेल तर ग्रामसमितीची मंजुरी अत्यंत आवश्यक आहे, आणि त्याची अंमलबजावणी आजसुद्धा करून आपल्या समाजाला न्याय मिळवून देता येतो. आणि हा कायदा तर सध्या चालू आहे. या कायद्याचा जर एखादा शेतकरी असेल आणि त्यांना 13 डिसेंबर 2005 पूर्वीपासून जमीन त्याच्या ताब्यात असेल, आजसुद्धा तो करत असेल शेती, तर आजसुद्धा त्यांना न्याय मिळवून देता येतो. ज्याला जमीन नाही आणि जे वनपट्टे करतात आणि त्याच्या नावाने झाले नाही त्यांना तर 100% आपल्याला या कायद्याचा नुसार लाभ मिळवून देता येतो. काहीच याच्यामध्ये डाऊट नाही. कारण मी 8 दिवसापूर्वीच परत योगायोगाने सांगतो, खंदारे साहेब त्यावेळेस SDO म्हणून होते, आज परत ते बदली होऊन आलेले. त्यांच्याशी भेट घेण्यासाठी भोकरला घेतो, ते अवेलेबल झाले नाही, तर त्यांनी ते बोलणं झालेले. आजसुद्धा जर वंचित कोणी असतील तर आजसुद्धा ते मंजूर करून देण्यास तयार आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणी जर एखाद्या आदिवासी बांधवाकडे जमीन नसेल आणि वनपट्टा करत असेल तर त्यांना 100% आपल्याला वनपट्टा मंजूर करून देता येतो. परंतु याच्यामध्ये त्या शेतकऱ्याला आपल्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्याची, शिकलेल्या लोकांची आणि संघटनेची अतिशय मदत करण्याची आवश्यकता आहे. कारण म्हणूनच तो त्यांना आतापर्यंत वनपट्टे मंजूर झालेले नसावेत. दुसरा कायदा मी सांगितला आहे, गैर आदिवासी जर बळकावलेले असतील तर जमीन प्रत्यार्पण कायद्यानुसार आजसुद्धा तो देता येतो. तसा आजसुद्धा मारुती वंजारी काका ते मिळवून देत आहेत. आणि पेसा कायदा तो सुद्धा अतिशय आदिवासीच्या कल्याणासाठी आवश्यक आहे. बंधूंनो, हे वन कायदा जे आहे नुसतं फक्त वनपट्ट्याच्या संदर्भात नाही, याच्यामधून आपल्याला आपल्या भागामध्ये जे पाणी मिळते याच्यामध्ये आणखी एक तुम्हाला सांगायचं मी विसरलो. वन हक्कामध्ये अतिशय एक महत्त्वाची तरतूद आहे वन हक्कामध्ये. तर त्याच्यामध्ये 1980 मध्ये वन संवर्धन अधिनियम 80 जो आहे, काहीही अंतर्भूत असले तरी केंद्र सरकार पुढील सुविधाकरिता वन जमिनी खुल्या करण्याची तरतूद आहे. त्याच्यामध्ये काय आहे, शाळा आहे आणि त्याच्यामध्ये दिले 1 हेक्टरपर्यंत ही जमीन देता येते आणि 1 हेक्टरपर्यंत 75 झाडंसुद्धा तोडण्याची परवानगी केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला देता येते. त्याच्यामध्ये 13 प्रकारचे बाबी आहेत. त्याच्यामध्ये शाळा आहे, दवाखाना किंवा रुग्णालय आहे, अंगणवाड्या आहेत, रास्त धान्य दुकाने, विद्युत व दूर संदेश वाहन तारा, टाक्या किंवा अन्य गौण जलाशये, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व जलवाहिन्या, पाणी किंवा पावसाच्या पाण्यावरील शेतीची संरचना, लहान सिंचन कालवे,
अपारंपरिक ऊर्जा साधने, कौशल्यामध्ये वाढ करणारी व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे, रस्ते, सामाजिक केंद्रे असे 13 प्रकारे आपल्याला एका प्रकरणामध्ये 2.5 एकरपर्यंत जमीन खुली करण्याची किंवा खुली करून घेण्याची याच्यामध्ये या कायद्यामध्ये अतिशय महत्त्वाची तरतूद आहे आणि ही तरतूद याच्यामध्ये दिलेली आहे. अशा विकास प्रकल्पांना निपटारा त्याची प्रकल्पाची ग्रामसभेकडून शिफारस करण्याच्या अधीन राहून करण्यात येईल. म्हणजे ग्रामसभेनं मंजुरी देऊन जर योग्य प्राधिकाऱ्यामार्फत जर प्रस्ताव दाखल केला तर या कायद्याने आपल्या समाजाला न्याय मिळवून देता येतो. आणखी दुसरं एक शेवटचं मी सांगतो, TSP महाराष्ट्रामध्ये एकूण 16.5% भाग एकूण भूभाग येतो TSP अनुसूचित क्षेत्रामध्ये आणि हा महाराष्ट्राच्या एकूण जो चौरस किलोमीटर जो जमीन आहे 3,07,000 चौरस किलोमीटर त्यापैकी 50,000 चौरस किलोमीटर हा भाग येतो आणि आदिवासी भाग जवळ 70 ते 80% हा जंगल परिसरामध्ये आहे आणि जंगलची जमीन किती टक्के आहे महाराष्ट्रामध्ये 30% आहे. आपण 5% गैर आदिवासी जिल्ह्यामध्ये जंगल धरू आपण तर 15% धरू आणि ही 16% किती झाली 30 मिनिमम 30% या महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्यावर पडणारा जे पाऊस आहे त्या पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबावर आदिवासी समाजाचा हक्क आहे. विचार करा, जर याचं जर दूरदृष्टी करून नियोजन केलं तर भविष्यामध्ये आदिवासी भागामध्ये कुठंच पाणी कमी पडणार नाही, शेतीलाही पडणार नाही आणि पिण्यासाठी पडणार नाही आणि याच्यामधून निश्चितच आदिवासी समाजाला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळू शकतो. परंतु पाण्याचं नियोजन साठवणूक कारण सर्व जमीन डोंगराळ असल्यामुळं सर्व पाणी वाहून जातं. 30% महाराष्ट्र धरून 30% पाणी 8-8.5% जमात आहे आणि त्या परिसरात राहणाऱ्या इतर समाजाला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु असं आजची अवस्था काय आहे, 30% पाणी असून आपला पियाला अनेक वाड्यामध्ये मिळत नाही. मध्य युगामध्ये किंवा मध्यकालीन आपण उदाहरण पाहिलं दौलताबाद किल्ल्याचा, त्यांनी नैसर्गिकरित्या उंच गडावर पाणी लिहिलेलं होतं, मोठमोठे त्यांनी साठवण तलाव केली होती. पाण्याच्या बाबतीत पिण्याच्या पाण्यामध्ये स्वयंपूर्ण होते. मग आदिवासी समाज हे छोटे छोटे खेडे आहेत तर स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून साठवण तलाव करण्याच्या दृष्टिकोनातून आदिवासी समाजानं पुढं का येऊ नये. तर याच्यासाठी आज खरी गरज आहे ती लढण्याची. आज शस्त्र घेऊन लढण्याची किंवा तलवार घेऊन भाला घेऊन लढण्याची आज गरज नाही. आपल्या हातात राज्यघटना आहे, विविध कायदे आहेत, त्याचा शस्त्रासारखा वापर आपण प्रशासनाकडे जर केला तर निश्चित आपल्या समाजाला मिळणार आहे. आणि संघटन शक्ती प्राचीन काळी होती, मध्ययुगान होती आणि आजही आहे. संघटन शक्ती जोपर्यंत निर्माण करून दबाव जर केला, त्याचा वापर शस्त्र म्हणून केला, तसेच मताचा शस्त्र म्हणून वापर केला राजकारणाकडे आणि प्रशासनाकडे सनदशीर मार्गाने या सर्व राज्यघटनेचा किंवा कायद्याचा वापर केला तर आपल्या आदिवासी समाजाला जे आपल्या समाजाचे जे वंचित जे घटक आहे त्यांना न्याय देता येईल आणि मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या या कायद्याचा वापर करून आपल्याला संधी निर्माण करतात. या ठिकाणी मला आदरणीय डाकुरी साहेबांनी जी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी ऋण व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं याबद्दल आपलेही मी आभार व्यक्त करतो. आणि उद्या क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची जयंती आहे, त्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं विवेचन किंवा सादरीकरण इथे थांबवतो. जय बिरसा. प्लीज करायचं झाले का? कर ना, काय कुठे फिनिश नाही.